नमस्कार, मी सचिन गव्हाणे आपलं स्वागत करतो न्यूज टॉप 9 या बुलेटिनमध्ये। बुलेटिनची सुरुवात करूयात विविध महानगरपालिकांमध्ये जागा वाटपाचा जो पेच कायम आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। भाजपाकडून शिंदेंची कोंडी, ठाणे, नवी मुंबई, पुणे, अमरावती, संभाजीनगरमध्ये जागा वाटपाचा पेच कायम। तर ठाण्याबाबत उद्यापर्यंत निर्णय घ्या, ठाण्यात तुमच्यासह किंवा तुमच्या विना लढण्याची भाजपची तयारी, भाजपा आमदार संजय केळकरांचा अल्टिमेटम। तर डेडलाईन वगैरे गोष्टी नसतात, संजय केळकरांच्या अल्टिमेटम नंतर खासदार श्रीकांत शिंदेंचं उत्तर, महायुती झाली पाहिजे, फडणवीस आणि शिंदे साहेब प्रयत्नशील आहेत असंही वक्तव्य। मुंबईतील 200 जागांवर भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत एकमत, उरलेल्या 27 जागांवर उद्याच निर्णय होणार। महायुतीच्या चौथ्या फेरीच्या बैठकीनंतर अमित साटम यांची माहिती। मुंबईच्या महायुतीच्या जागा वाटपाचा कुठलाही फॉर्म्युला फायनल झाला नाही। महायुतीच्या जागा वाटपाबाबत भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांची माहिती, नवाब मलिकांच्या नेतृत्वात निवडणुकांना सामोरं जाणार नाही हे भाजपकडून आधीच स्पष्ट करण्यात आलंय। प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया। मुंबई पालिकेसाठी भाजपची 100 उमेदवारांची पहिली यादी तयार, सोमवारी यादी जाहीर होण्याची शक्यता, बंडखोरी टाळण्यासाठी भाजपची सावध भूमिका। नवी मुंबई महानगरपालिकेसाठी युतीत लढावं ही आमची भूमिका, मात्र युती न झाल्यास एकला चलोची भूमिका असणार। शिंदेंच्या शिवसेनेचे उपनेते विजय चौगुलेंकडून स्पष्ट, शिवसेनेकडून भाजपासमोर 57 जागांचा प्रस्ताव। पुण्यात महायुतीमध्ये 35 जागांसाठी शिवसेना ठाम, तर भाजपाकडून अवघ्या 15 जागांचा शिवसेनेला प्रस्ताव। पुण्यात भाजपाकडून 125 जागा जिंकण्याचा निर्धार। पुण्यातील उमेदवार यादी 28 तारखेला जाहीर होण्याची शक्यता, 100हून अधिक नावांवर मुख्यमंत्र्यांचं शिक्कामोर्तब। 28 तारखेला पुणे भाजपच्या कोर कमिटीची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, भाजपची एकच यादी जाहीर होणार। छत्रपती संभाजीनगरमधील महायुतीच्या जागा वाटपावर तोडगा नाही, 6 बैठकांनंतरही जागा वाटपाचा पेच कायम। 50-50% जागांचा फॉर्म्युल्यावरती तिढा कायम, तर सकारात्मक चर्चा झाली, लवकरच तोडगा निघेल, अतुल सावेंची प्रतिक्रिया।